बुलढाण्याच्या युवा शेतकरी दीपक यांनी आपल्या शेतात ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे। या शेतीमध्ये कुठलीही रासायनिक फवारणी केली जात नाही। संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने केली जात असल्याने या फळांना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते। सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले हे ड्रॅगन फ्रूट्स खायला रुचकर व स्वादिष्ट असल्याने ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते। युवा शेतकरी यांनी व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे। या ग्रुपच्या माध्यमातून चोपडा, जळगाव, बुलढाणा अशा काही ठिकाणी विक्रीसाठी जात असतात। ज्या ठिकाणातील सदस्यांची मागणी वाढली त्यात गावात स्वतःची गाडी घेऊन विक्रीसाठी जात असल्याने शेतकरी ते ग्राहक असे ड्रॅगन फ्रूटची विक्री होत असल्याने भाव देखील दोन प्रकारामध्ये ठेवलेले आहे। मोठी साईजचे फळ 200 रुपये किलो, त्याहून लहान साईज असलेले फळ 150 रुपये किलोने विक्री होत असल्याने ग्राहकांना देखील परवडत असतं। त्यामुळे ग्राहकांची देखील मागणी वाढत असते। 2 किलो 5 किलो पर्यंत मागणी करताना व्हॉट्सअप ग्रुपवर दिसून येते। सेंद्रिय पद्धतीने शेती केल्याने सोशल मीडियाचा योग्य वापर केल्याने ग्राहक जुळत असतात व त्यानुसार व्यवसाय होत असल्याने त्याचा फायदा देखील डायरेक्ट शेतकऱ्याला होत असतो। शहरातील बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूट्सचे हातगाडा लागलेले असतात, परंतु ग्राहकांची पसंती सेंद्रिय फळ घेण्याकडे मोठ्या प्रमाणावर दिसून येते। हे बुलढाण्यावरून आणलेले आहेत आणि बुलढाण्यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यामध्ये माझी शेती आहे। माझी शेती ही संपूर्ण सेंद्रिय शेती आहे। हे पूर्ण फळ हे झाडाला पिकलेलं आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं आहे। यामध्ये आम्ही कुठलेच रासायनिक तत्व वापरत नाही, रासायनिक खत वापरत नाही। त्याच्यामुळे याची एक बाजारात मिळणाऱ्या फळांपेक्षा याची एक विशिष्ट आणि वेगळी गोडी आहे। याच्यात रासायनिक तत्व नसल्यामुळे इतर फळांपेक्षा हे खायला चविष्ट आहे। त्याच्यामुळे मला खास ग्राहकांच्या आग्रहास्तव बुलढाण्यावरून इथे यावं लागतं चोपड्याला। माझा एक व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे। त्या ग्रुपवरती माझे जे नियमित कस्टमर आहे हे 5 किलो 7 किलो 10 किलो अशा प्रमाणे ऑर्डर देतात आणि ती ऑर्डर देण्यासाठी म्हणून मला बुलढाणा वरून चोपड्याला इथे यावं लागते। चोपडा, जळगाव, खामगाव अशा ठिकाणी माझा माल विक्रीला जातो। किती माल आणलेला आहे? मी प्रत्येक वेळेस जवळपास ही आपण बघता ही गाडी भरून माल आणतोय। एक मिनिट, आता बघा आज सकाळपासून मी आलेलो होतो, जवळपास 3 ते 4 हिस्से माझा माल विकला गेलेला आहे। आता फक्त एखादा 1.5 क्विंटल माल राहिलेला आहे। 5 क्विंटल माल